कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या मकर संक्रांती आहे, तर आपण लाडू बनवूया आज. आता मी शेंगदाणे घेतले 1 वाटी भरून, बारीक गॅसवर मस्त भाजून घेऊया. आता हा गूळ घेतलाय मी अर्धा किलो तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे. असा आपण लाडू बनवतोय. आणि हा आपला साधा गूळ आहे. मी बघा असा बारीक करून घेतलाय. असा बारीक करून घेतला आणि लगेच विघळून जातो. मग कमेंट करा प्लीज, कमेंटमध्ये विचारा, कमेंट करा. बघा असा बारीक झाला एकदम मस्त. आणि तीळ घेतली मी अर्धा किलो. ही साफ केलेलीच तीळ आहे. अर्धा किलो तीळ, अर्धा किलो गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे. आता शेंगदाणे आपले भाजायला ठेवलेत. शेंगदाणे छान भाजून झालेत. काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये. तीळ पण आता भाजून घेऊया आपण. एक कढई आहे ना माझी, चांगलं असं झाड आहे. एकदम खालचं भांड आहे ना त्याचं एकदम झाड आहे. असं तळा आहे ना त्याच्यावर एकदम झाड आहे. म्हणून याच्यानं शिलो गॅस करून पहिले गरम करून घ्यायचे आणि मग शिलो ठेवायची. छान भाजल्या जातात. तीळ असे तडतडायला लागले बघा, छान भाजून झाले. आता काढून घेऊया आपण. आता बाकीचे वाटणार, बाकीची अख्खी ठेवणार मी. एवढी वाटून घेणार आणि एवढी अख्खी ठेवणार आहे. घी टाकूया थोडंसं. म्हणजे 2 चमच्या भरून टाकल्या नाही आहे, कमीच टाकले आहे. आणि हा मी गूळ कापून घेतला आहे छानपैकी. आपल्याला जास्त शिजवायचं नाही गूळला, फक्त चांगला असा वितळला पाहिजे, गूळ नाही राहिला पाहिजे. शेंगदाणा आपण थोडेसे दडदडा पिसून घेऊया. त्याचे साला काढून घेतले मी. उलटं फिरवणार आहे. हे बघा असं थोडेसे दाणे, थोडा पावडर असं करून असे सगळं गाठा निघायला पाहिजे, तुटले पाहिजे, म्हणजे विघडले पाहिजेत. गॅस बघा एकदम मीडियममध्ये, एकदम शिलो ठेवला आहे मी, एकदम लो. तीळ आहे ना गरम आहे, थोडं थंड करायला ठेवली आहे मी. गूळ पण आपला तयार होत आला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते, लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा. कमेंट प्लीज कमेंट करा प्लीज. आता याच्या पुढे तर काय बोलू नाही शकत. आता मी तीळ बाकीची काढून घेणार आणि हे आता भांड्यामध्ये घेते, तेवढीच वाटणार आहे. हे बघ, आणि ही राहू देते. याला आपण थोडीशी वाटून घेऊ.
हे बघा अशी पावडर करून घेतली, याच्यात मिक्स करूया. आणि शेंगदाण्याचं कूट आहे ते पण टाकूया. आणि आपला गूळ रेडी झाला आहे, तो गूळ ओतूया. थोडंसं गरम लागतंय ना हाताला. माझ्याकडे पण दाखव. लाडू झाले आपले रेडी. लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा, प्लीज कमेंट करा नक्की.